नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे अंडा टिक्का मसाला. चला तर मग फ्रेंड्स रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम अंडा टिक्का मसाला बनवण्यासाठी इथे मी घेतले आहेत 5 अंडी. घेतलेली अंडी इथे आधी मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आहेत. धुवून घेतल्यानंतर ही अंडी कुकरला मी हार्ड बॉईल अशी उकडवून घेतली आहे. उकडवून घेतल्यानंतर तसेच ही अंडी थंड केल्यानंतर ही अंडी इथे मी सोलून घेतली आहे. तर फ्रेंड्स, अंडा टिक्का मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम आता ही उकडलेली अंडी इथे मी गोल आकारामध्ये कट करून घेत आहे. तर अंडा टिक्का मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला या अंड्याचे दोन्ही भाग वापरायचे आहेत, म्हणजेच पांढरा तसेच पिवळा. तर फ्रेंड्स, आज आपण अंड्याच्या भाजीचा एक वेगळा प्रकार पाहत आहोत, अंडा टिक्का मसाला. तर ही रेसिपी कशा प्रकारे बनवली जाते हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तसेच ही रेसिपी आवडली तर कमेंट करून मला जरूर कळवा. तर इथे पाहू शकता, उकडलेली सर्व अंडी इथे मी गोल आकारामध्ये कट करून घेतली आहेत. अंडा टिक्का मसाला बनवण्यासाठी इथे आपली अंडी गोल आकारामध्ये कट करून तयार आहेत. आता आपण याची ग्रेव्ही तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे, त्यामध्ये ॲड केले आहे सुरुवातीला 3 छोटी पळी तेल. तेल गरम झाले की आता यामध्ये ॲड करत आहे, इथे मी घेतले आहे 3 मध्यम आकारांच्या कांद्याची पेस्ट. तर ही पेस्ट मी कच्ची तयार करून घेतली आहे. तयार करून घेतलेली पेस्ट या तेलामध्ये ॲड करून आता ही पेस्ट छान अशी ब्राऊन कलर येईपर्यंत इथे मी परतवून घेत आहे. अशा प्रकारे तेलामध्ये कांद्याची पेस्ट परतल्यामुळे कांद्याचा कच्चेपणा जो आहे तो दूर होतो. तर इथे पाहू शकता, कांद्याची पेस्ट जी आहे ती आपली छान अशी परतली गेली आहे. यामध्ये ॲड करत आहे 2 मध्यम आकाराच्या टॉमॅटोची पेस्ट. टॉमॅटोची पेस्ट ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे आले, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट. दोन्ही पेस्ट या कांद्याच्या पेस्टमध्ये ॲड करून घेतल्या आहेत. यानंतर या पेस्ट व्यवस्थित अशा इथे मी मिक्स करून घेत आहे. कांद्याच्या पेस्टप्रमाणेच या दोन्ही पेस्टचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तसेच याला छान असे तेल सुटेपर्यंत इथे मी परतवून घेत आहे. तर ही प्रोसेस मी गॅसच्या फुल फ्लेमवरती करत आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मस्त असे आपले अंडा टिक्का मसाला बनवण्यासाठीचे वाटण तयार आहे. आता यामध्ये ॲड करत आहे मसाले. सर्वात प्रथम 2 चमचे घरगुती कांदा लसूण मसाला, 1.5 चमचे धना पावडर, अर्धा चमचा हळद ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. ॲड केलेले सर्व मसाले या वाटणामध्ये एकजीव होईपर्यंत व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतल्यानंतर आता हे वाटण गॅसच्या लो फ्लेमवरती एकसारखे इथे मी परतवून घेत आहे. यामध्ये ॲड केलेले मसाले तसेच हे वाटण आणखीन छान असे शिजावे यासाठी यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी पाणी. तर इथे मी यामध्ये ॲड केलेले पाणी जे आहे ते साधे नॉर्मल पाणी ॲड केले आहे, गरम पाणी ॲड केलेले नाही आहे. पाणी ॲड केल्यानंतर आता या वाटणामध्ये हे पाणी व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. पाणी व्यवस्थित असे मिक्स करून हे वाटण आणखीन इथे मी छान असे परतवून घेत आहे. वाटण परतण्याची पूर्ण प्रोसेस जी आहे ती इथे मी गॅसच्या लो फ्लेमवरती करत आहे. तर इथे पाहू शकता, वाटण छान असे परतले गेले आहे. आता यामध्ये ॲड करत आहे 3 मोठे चमचे दही ॲड केल्यामुळे याला मस्त अशी एक हॉटेलच्या ग्रेव्हीची टेस्ट येते. तसंच याची ग्रेव्ही जी आहे ती दिसताना खूप छान अशी क्रीमी व एकसारख्या टेक्स्चरमध्ये दिसते. दही व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. दही मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. ॲड केलेली कोथिंबीर या वाटणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे व हे वाटण आणखीन छान असे इथे मी एकसारखे परतवून घेत आहे. वाटण जितका वेळ तुम्ही जास्त परतताल तितकीच तुमची ग्रेव्ही चवीला छान अशी तयार होते. तर इथे पाहू शकता, आपले जे अंडा टिक्का मसाल्याचे वाटण आहे ते पूर्णपणे छान असे तयार झाले आहे शिजून. आता यामध्ये ॲड करत आहे, आपल्याला कितपत ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार पाणी. तर इथे मी पाऊण ग्लास पाणी ॲड केले आहे. पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ. तर आता हे पाणी व मीठ व्यवस्थित असे इथे मी मिक्स करून घेत आहे. अंडा टिक्का मसाला बनवतानाची जी ग्रेव्ही आहे ती एकदम पातळ किंवा मध्यम अशी दाटसर नसते, तर ती घट्ट अशी असते. त्यानुसारच इथे मी पाणी ॲड केलेले आहे. तर आता ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. यासाठी या कढईवरती आता मी एक झाकण ठेवून देत आहे. झाकण ठेवून गॅसची फ्लेम इथे लो ठेवली आहे. एकूण 3 ते 4 मिनिटांनंतर पाहू शकता, मस्त अशी अंडा टिक्का मसाला ची ग्रेव्ही जी आहे ती छान अशी आपली शिजली गेली आहे. याचे तेलही खूप छान असे सेपरेट झाले आहे. तसेच याची ग्रेव्ही खूप छान अशी क्रीमी दिसत आहे. ते आता हे सर्व ग्रेव्ही व्यवस्थित अशी एकदा मिक्स करून घेत आहे. ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे आपण जी उकडून घेतलेली अंडी कट करून घेतलेली आहेत ती सर्व अंडी ॲड केल्यानंतर आता ही अंडी जी आहेत ती हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत. कारण इथे आपण ही अंडी उकडून घेतल्यामुळे ती पूर्णपणे शिजली गेलेली असतात.
तर ती मिक्स करताना तुटतात, त्यामुळे ही तुटू नयेत यासाठी एकदम हलक्या हाताने या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तर फ्रेंड्स, आपण या ग्रेव्हीसाठी जो कांदा वापरला आहे तो कच्चा कांदा वापरला आहे, म्हणजेच कांद्याची पेस्ट वापरली आहे व ती नंतर परतली आहे. तर यामुळे आपला जो वेळ आहे तोही वाचला जातो, तसेच आपली पेस्ट जी आहे ती एकसारखी छान अशी भाजली जाते. तर इथे पाहू शकता व्यवस्थित अशी अंडी मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड केली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. ॲड केल्यानंतर आता ही कोथिंबीर व्यवस्थित अशी यामध्ये मिक्स करून घेत आहे. सुरुवातीला आपण जे कांदे कट करतो त्यानंतर ते भाजतो, तर भाजतानाही कांदा व्यवस्थित असा एकसारखा भाजला जात नाही. त्यामुळे इथे दाखवलेली जी पद्धत आहे कांद्याची ग्रेव्ही तयार करण्याची, ती तशीच तयार केल्यामुळे आपला वेळही पटकन असा वाचला जातो व कांद्याची ग्रेव्ही एकसारखी छान अशी भाजली जाते. तर इथे पाहू शकता मस्त असा अंडा टिक्का मसाला आपला खाण्यासाठी पूर्णपणे तयार झालेला आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे. तयार केलेला अंडा टिक्का मसाला आता सर्व करून घेऊयात. तर इथे पाहू शकता आपला अंडा टिक्का मसाला पूर्णपणे खाण्यासाठी तयार झाला आहे. अगदी मस्त असा चमचमीत दिसत आहे. ग्रेव्ही खूप छान अशी तयार झाली आहे. अंडा टिक्का मसाल्याची ग्रेव्ही जी आहे ती खूप जास्त अशी दाटसर किंवा पातळही नसते, मस्त अशी घट्ट असते. तर इथे पाहू शकता मस्त असा चमचमीत अंडा टिक्का मसाला पूर्णपणे खाण्यासाठी तयार झाला आहे. हा तुम्ही चपाती, भात, भाकरीबरोबर खाऊ शकता. नेहमी तेच अंड्याचे प्रकार खाऊन कंटाळा असतात, तर ही एक वेगळ्या प्रकारची अंड्याची भाजी नक्की घरी बनवून पहा व कमेंट करून मला जरूर कळवा. अगदी लहानांपासून मोठ्यांना नक्की आवडेल. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर जरूर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.